प्रेज द लॉर्ड. जे मस्त की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. पिता ब्रह्मेश्वर महान आहे, त्याचा दया सनातन आहे. देव विश्वासयोग्य आहे, देव चांगला आहे, देव प्रेमळ आहे, देव पवित्र पाक आहे. ते तुमच्यावर माझ्यावर अमर्यादित प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, रोमकराशी पत्र 8व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे 32 वचन. देवाने आपल्या पुत्राला राखून न ठेवता तुमच्यासाठी माझ्यासाठी समर्पित केला, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसा देणार नाही. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, विचार करा. देवाने तुमच्या पापासाठी, माझ्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठविला. बाकीचं गोष्ट देव देणार नाही काय? देणार, 100% देणार. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, कारण स्वर्गीय पिता जिवंत देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. कारण आपण जिवंत देवाचे संतान आहोत, जिवंत देवाचे लेकरं आहोत. हालेलुया, हालेलुया. स्वर्गीय पित्याला तुमचं गरज, माझं गरज ठाऊक आहे. हालेलुया. देवाचं वचन स्पष्ट सांगते की पहिल्यांदा तुम्ही देवाच्या राज्यासाठी नीतिमत्व करता झटा, बाकीचे सर्व गोष्ट तुम्हाला आपोआप मिळतील. आमेन. हालेलुया. स्वर्गाच्या राज्यासाठी म्हणजे वचन धरून चालणं, वचनाचं पालन करणं, देवाच्या मार्गात चालणं. हालेलुया. आणि आपलं वधस्तंभ उचलून चालणं. हालेलुया. जो असं करतो आणि बाकीचं गोष्ट देव 100% देतो. हालेलुया. जो देवाच्या राज्यासाठी म्हणजे वचनाप्रमाणे जो व्यक्ती चालतो, दुःखामध्ये, संकटामध्ये, सुखामध्ये, अडचणामध्ये वचन धरून चालतो, वचनाचं पालन करतो, देवाच्या मार्गात चालतो, खरोखर देव त्याचा सर्व गरजा, आवश्यकता पुरवितो. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, एक साक्षी तुम्हाला सांगतो. हालेलुया. बेंगलोरमध्ये एक देवाचे सेवक आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि एक देवाच्या सेवकानं साक्षी सांगितला, 3 मजली बिल्डिंग आहे, 3 मजली बिल्डिंग. आणि तिथे एक सिस्टर राहत होती. सिस्टरचं वय भरपूर झालेलं होता. सिस्टर देवाजवळ जायचा अगोदर एक देवाचा सेवक होता, तो भाड्याच्या रूममध्ये राहत होता. त्याला बोलून घेतलं आणि मग सगळं प्रॉपर्टी, 3 मजली बिल्डिंग त्या पास्टरच्या नावावर करून दिले सिस्टरनं. आणि मग सिस्टर देवाजवळ गेली. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, मग पास्टर इथं राहायला आला. 3 मजली फ्लॅट. हालेलुया. त्याचा किंमत लाखोनं आहे. दुसरं पास्टर लोक म्हणाले, त्याला किती खर्च लागला असेल घर बांधायला? पास्टर म्हणला, हे माझ्या योग्यतेने झालं नाही, माझ्या शक्तीने झालं नाही, म्हणला देवाच्या अनुग्रहाने झालं म्हणला. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, देवाने त्या सिस्टरच्या द्वारे कार्य केला. अख्खा घर त्या सिस्टरनं, त्या बहिणीनं पास्टरच्या नावावर करून दिले. हालेलुया, हालेलुया. त्याचा किंमत जवळजवळ 80-90 लाख रुपये किंमत आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, जिवंत देवाला सर्व शक्य आहे, सर्व संभव आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केला आहे, उत्पन्न केला आहे, तो जिवंत देवाला सर्व शक्य संभव आहे. तो असंभवला संभव करणारा देव आहे, अशक्यला शक्य करणारा देव आहे. हालेलुया. कानाने ऐकलं नाही, डोळ्याने पाहिलं नाही, मनुष्याच्या मनामध्ये आलं नाही, अशा गोष्ट देवाने राखून ठेवलेलं आहे. हालेलुया. कानाने ऐकलं नाही, डोळ्याने पाहिलं नाही, मनुष्याच्या चित्तमध्ये आलं नाही, अजून प्रगट झालेलं नाही. जे देवावर प्रीती करतो, असा गोष्ट देव प्रगट करतो, माणूस थक्क होऊन जातो. हालेलुया, हालेलुया. कारण देव सर्वशक्तिमान आहे, देव सर्व समर्थ देव आहे. तो आकाशाचं पृथ्वीचं निर्माण करत आहे. हालेलुया. देवाने आपल्या लोकांना रानात अद्भुत चिन्ह चमत्कार केला. हालेलुया. स्वर्गातून मान्ना पाठवला. हालेलुया. रानामध्ये प्यायला पाणी दिला. 40 वर्षे त्या देवाने रक्षण केला, सांभाळ केला. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, देव सर्वशक्तिमान आहे. देव काही बी करू शकतो. हालेलुया, हालेलुया. देवाला सर्व शक्य संभव आहे. विश्वास करा. तुमचं सर्व चिंता, गरजा, आवश्यकता देवाच्या हातात सोपवा. घाबरू नका, भिवू नका. देव तुमच्याबरोबर आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. जे मस्त की